मी सुनीता. माझा नवरा प्रकाश एक यशस्वी बिझनेसमॅन होता. आमच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. अजून आम्ही 2चे 3 झालो नव्हतो. आमच्या मोठ्या घरात आम्ही दोघेच नवरा बायको राहायचो. मी सकाळी लवकर उठायची आणि घरातील कामे करायची. प्रकाश दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त असायचा. संध्याकाळी आम्ही दोघे बागेत बसून चहा पीत गप्पा गोष्टी करायचो आणि हेच आमचं छोटंसं सुखी आयुष्य होतं. एक दिवस प्रकाश ऑफिसमधून आला. तो नेहमीपेक्षा जरा जास्तच प्रसन्न दिसत होता. त्याने आत येताच मला हाक मारली, सुनीता इकडे ये जरा. मी किचनमधून बाहेर आले. काय झालं, एवढं का ओरडताय? प्रकाश म्हणाला, अरे आज मला माझा जुना कॉलेजचा मित्र विनोद भेटला. किती वर्ष झाली त्याला भेटून. अच्छा, मग कसा आहे तो? मी विचारलं असता ते म्हणाले, अगदी बरा आहे तो. बघ ना, त्याचं ट्रान्सफर इथे पुण्यात झालंय, पण अजून त्याला राहायला घर मिळालं नाही. म्हणून मी म्हणालो की माझ्याकडे ये, आपल्या घरी राहा काही महिने. घर मोठं आहे, जागा पुरेशी आहे. प्रकाश उत्साहाने बोलत होता, पण मला थोडं अस्वस्थ वाटलं. मी म्हणाले, पण प्रकाश, आपण कोणाला तरी असं आपल्या घरात ठेवायचं मला तर योग्य वाटत नाहीये. प्रकाश म्हणाला, अरे काय बोलतेस सुनीता, तो माझा खूप जवळचा मित्र आहे. कॉलेज टाईममध्ये आम्ही रूममेट होतो. एकदा मी परीक्षेला फेल होणार होतो. त्याने माझी किती मदत केली होती आणि आज त्याची मदत करण्याची वेळ माझी आहे. पोरकं शहर आहे, त्याला मदतीची गरज आहे. अशा वेळी मी मित्र म्हणून कामी येणार नाही तर कोण कामी येईल? मी जरा विचार करून म्हणाले, ठीक आहे, तुमचा मित्र असेल तर नक्कीच राहू शकतो. पण किती दिवस राहणार? फक्त 2-3 महिने, त्याला योग्य घर मिळेपर्यंत. त्याचं ऑफिसही इथेच जवळ आहे. प्रकाश ते सगळं अगदी सहज बोलून गेला. आता नवऱ्याचा पाहुणा म्हटल्यावर मलाही खातिरदारी करावीच लागणार होती. बरं, मग ठीक आहे, कधी येणार तो? उद्या संध्याकाळी मी त्याला घेऊन येतो. तुला तर माहितीच आहे ना मी कसा आहे. माझ्या मित्रांना मी कधीच नाही म्हणणार नाही. प्रकाश तर फार आनंदी होता. मीही हसले. प्रकाशचा हा स्वभाव मला माहीत होता. तो खूपच मदतगार होता. कधीकधी जास्तच मदतशील असायचा आणि त्यामुळे त्याचं नुकसानही झालं होतं. पण तो बदलत नव्हता. दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण घर नीटनेटकं केलं. वरच्या मजल्यावरची एक खोली मी तयार केली. नवीन बेडशीट घातल्या, टॉवेल्स ठेवले, सगळं व्यवस्थित केलं. संध्याकाळी 6 वाजता प्रकाश विनोदला घेऊन आला. मी दरवाजा उघडला. विनोद एक सुंदर सुशिक्षित दिसणारा माणूस होता. त्याचं वय साधारण 40च्या आसपास असावं. त्याने सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. चष्मा लावला होता. मला पाहताच तो म्हणाला, नमस्कार वहिनी. त्याने हात जोडले. मीही समोरून नमस्कार केला. आत या म्हणाले. विनोद आत आला. त्याच्या हातात एक मोठी सुटकेस आणि एक बॅग होती. प्रकाशने त्याला वर खोलीत नेलं. थोड्या वेळाने दोघे खाली आले. मी त्यांच्यासाठी चहा बनवला होता. विनोद म्हणाला, वहिनी खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला इथे राहू दिलं त्याबद्दल. धन्यवादची काय गरज, प्रकाशचे मित्र आहात तुम्ही. आमचं घर ते तुमचं घर. त्यावर ते म्हणाले, पण तरीही आजकाल कोणी कोणाला घरात घेत नाही. तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात. प्रकाश हसत म्हणाला, अरे विनोद, तू आणि मी किती दिवस एकत्र राहिलो आहोत. आता अशी औपचारिकता का करतोयस? नाही, मी फक्त आभार मानतो. आणि वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी स्वतःची सगळे कामं करून घेईन. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं विनोद म्हणाला. मी त्याला त्याचे काम असं एकट्याने करू देणार नव्हते, कारण तो आमचा पाहुणा होता. आता विनोद आमच्या घरात राहू लागला. पहिले काही दिवस अगदी सहजतेने गेले. विनोद खूप सभ्य होता. तो सकाळी लवकर उठायचा, स्वतःची आपली खोली नीटनेटकी करायचा आणि ऑफिसला निघून जायचा. संध्याकाळी तो 6च्या सुमाराला घरी यायचा. प्रकाशसोबत बसून बोलायचा. रात्री आम्ही तिघे जेवायचो आणि नंतर प्रत्येकजण आपापल्या खोलीत जायचा. एके दिवशी सकाळी मी बागेत झाडांना पाणी घालत होते. तेवढ्यात विनोद बाहेर आला. तो म्हणाला, वहिनी किती सुंदर बाग आहे तुमची. हो भाऊजी, मला बागकाम करायला खूप आवडतं. हे सगळं फुलं झाडं मी स्वतः लावले आहेत. त्यावर तो म्हणाला, वा, तुमच्या हातात तर जादू आहे. इतकी सुंदर फुलं फुलली आहेत. मी समोरून विचारलं की तुम्हाला बागकाम आवडतं का? हो, मला तर आवडतंच, पण माझ्या आईला खूप आवडायचं. ती सकाळ संध्याकाळ बागेतच असायची, पण आता ती नाहीये. ते बोलताना विनोदच्या आवाजात थोडी उदासी होती. मी म्हणाले, ओ सॉरी, केव्हा गेल्या त्या? 3 वर्ष झाली. कॅन्सर होता. बाबाही तिच्या जाण्याच्या वर्षभरातच गेले. त्यांना हार्ट अटॅक झाला. विनोदने थोडक्या शब्दात मला त्याची फॅमिली हिस्ट्री सांगितली होती. मी त्याला विचारलं की तुमचं लग्न झालं आहे का? त्यावर त्याचं उत्तर होतं, नाही. तो म्हणाला, लग्नाचा विचार होता, पण झालं नाही. आता एकटाच आहे मी. भाऊ बहीणही नाही. मी एकुलता एक. त्यामुळे आई बाबा गेल्यानंतर फार एकटं वाटू लागलंय.
पण काय करणार, आयुष्य तर असंच आहे. त्यावेळी मला त्याची थोडी दया आली. एकुलता एक आई बाबा नाहीत, लग्नही झालं नाही, किती एकटा असेल बिचारा. माहोल थोडा हलका करत मी म्हणाले, चला आता तुम्ही आमच्यासोबत आहात, तोवर तुम्हाला एकटं वाटणार नाही. हो वहिनी, तुमच्या दोघांचे खूप खूप आभार, तुम्ही मला आपलं मानलं. एवढं बोलून विनोद ऑफिससाठी निघाला. एका सुट्टीच्या दिवशी दोघे मित्र घराच्या बागेत बसले होते. तेव्हा त्यांच्यातील गप्पा माझ्या कानावर पडल्या होत्या. विनोद माझ्या व प्रकाशच्या संसाराला नजर लावत होता. मला तर त्याचं बोलणं ऐकून तेच दिसत होतं. तो प्रकाशला म्हणत होता की तुझं तर सगळं सेटल आहे, बिझनेस चांगला चाललाय, सुनीता वहिनी आहेत, चांगला संसार आहे, पण माझं काहीच नाही. प्रकाश म्हणाला, अजूनही वेळ आहे, तू लग्न का केलं नाहीस तेच मला समजत नाही. प्रकाश त्याला त्याच्या एकटेपणाबद्दल विचारू लागला. विनोद म्हणाला, अरे एक मुलगी होती, मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो, तिलाही मी आवडत होतो, पण तिच्या घरच्यांना मी आवडलो नाही. त्यांना वाटलं मी त्यांच्या स्टँडर्डचं नाही आहे, म्हणून त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावलं. अरे खूप वाईट झालं, पण आता तरी पुढे पहा, आता तरी लग्न कर. प्रकाशच्या बोलण्यावर तो म्हणाला की बघूयात, पण आता माझं मन भरून गेलंय आणि माझ्या वयात आता कुठे कोणी लग्न करेल. तेव्हा मी त्यांना चहा नेऊन दिला. जाताच मी म्हणाले, काय बोलताय तुम्ही दोघे? तर प्रकाश म्हणाला, काही नाही ग, जुने दिवस आठवत होतो. असेच दिवस जात होते. विनोद हळूहळू आमच्या घराचा भाग बनत चालला होता. तो नेहमी माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करायचा. म्हणायचा, वहिनी तुमच्या हातचं जेवण खाऊन मला आईची आठवण येते, तीही असंच स्वयंपाक करायची. एके दिवशी प्रकाशला अचानक मुंबईला जावं लागलं. त्याला एक मोठी डील फायनल करायची होती. प्रकाश घाईत पॅकिंग करत म्हणाला, सुनीता मला आजच निघावं लागते, 3-4 दिवस लागतील, फ्लाईट सकाळी 8 वाजता आहे. त्यावर मी म्हणाले, तुझं बाहेरगावी जाण्याचं गांभीर्य मी समजते, पण इथे मी एकटी राहायचं? सुनीता एकटी कुठे, विनोद आहे ना, तो आहे ना, म्हणून मला तुझी एवढी काळजी वाटत नाहीये. त्यावर मी म्हणाले, हो विनोद आहेच, पण तरीही. प्रकाश म्हणाला, तो माझ्यासारखाच आहे, तुला काही लागलं तर त्याला सांग. आणि मीनाताई आहेत ना शेजारी, काही गरज पडली तर त्यांना बोलाव. एवढं बोलून प्रकाश झोपी गेला. मी मात्र जरा अस्वस्थ झाले. घरात एक परका माणूस आहे आणि अशात प्रकाश घरी नाही. पण मग मला वाटलं, विनोद चांगला माणूस आहे, प्रकाशचा जवळचा मित्र आहे, काय होणार आहे. मी जास्तीचे विचार थांबवले. दुसऱ्या दिवशी प्रकाश बाहेरगावी निघाला. त्या दिवशी संध्याकाळी विनोद घरी आला. तो म्हणाला, वहिनी प्रकाश पोहोचला ना मुंबईला? मी म्हणाले, हो. त्यावर तो म्हणाला, आता तुम्ही एकट्या असणार, तुम्हाला काही गरज पडली तर नक्की सांगा, मी आहे. हो धन्यवाद भाऊजी. त्या रात्री जेवणानंतर मी माझ्या खोलीत गेले. रात्री 11 वाजता मला तहान लागली. मी पाणी घ्यायला खाली उतरले. किचनमध्ये जाताना मला आवाज आला. कोणीतरी हॉलमध्ये बोलत होतं. मी हळूच जवळ गेले. विनोद फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हो मी सांगतो ना, सगळं प्लॅनप्रमाणे चाललंय. प्रकाश बाहेर गावी आहे, आता फक्त काही दिवस आणि तो बोलतच होता. मी थोडं जवळ गेले आणि तेव्हाच माझ्या पायांचा आवाज झाला. विनोदने मागे वळून पाहिलं. वहिनी तुम्ही? मी फक्त. मला पाहताच तो गडबडला. म्हणाला, मी ऑफिसच्या कामाबद्दल बोलत होतो. घाईघाईने बोलून त्याने फोन कट केला. मी म्हणाले, अच्छा मला तहान लागली होती, मी पाणी घ्यायला आले होते. तो म्हणाला, मी आणतो, तुम्ही इथे बसा. तेव्हा विनोद किचनमध्ये गेला. तो पाणी घेऊन आला. मी पाणी पिऊन म्हणाले, तुम्ही इतक्या रात्री ऑफिसच्या कामाबद्दल बोलत होतात? हो, आमचा बॉस खूप डिमांडिंग आहे, रात्री 10 वाजताही फोन करतो. आता काय करणार? विनोद हसत म्हणाला, अरे रे खूप त्रास आहे तुम्हाला. अरे नाही, त्रास नाही, नोकरी आहे ना, तसं करावं लागतं. तेव्हा थोड्या वेळात संभाषण संपवून मी माझ्या खोलीत गेले. पण माझं मन अस्वस्थ होतं. त्याचं बोलणं काहीतरी वेगळंच वाटलं होतं. सगळं प्लॅनप्रमाणे चाललंय, याचा अर्थ काय? आणि आता फक्त काही दिवस, आणि याचा अर्थ काय होता? मी स्वतःला समजावलं, नको उगाच विचार करू, तो ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. किचनमध्ये नाश्ता बनवत होते. विनोद बाहेर आला. गुड मॉर्निंग वहिनी, काय बनवताय? मी म्हणाले, पराठे. तुम्हाला आवडतील का? हो खूप आवडतात, पण तुम्हाला त्रास होतोय ना? मी म्हणाले, त्रास कसला, मला स्वयंपाक करायला आवडतं. तो म्हणाला, मी काही मदत करू का? नाही नाही, मी बनवते. तर तो म्हणाला, मला असं बसायला आवडत नाही, मी स्वतःही स्वयंपाक करू शकतो, आईने शिकवलं होतं मला. अच्छा मग ठीक आहे, तुम्ही भाज्या कापा. मग विनोदने भाज्या कापायला सुरुवात केली. आम्ही दोघे किचनमध्ये काम करत होतो. याआधी प्रकाश घरी असताना विनोद कधी किचनमध्ये आला नव्हता.
नात्याने पाककलामध्ये रुची दर्शवली होती. तो म्हणाला, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? मी म्हणाले, 15 वर्ष. त्यावर त्याने पुन्हा प्रश्न केला, मग आता 2चे 3 कधी होणार? या घरात सगळं आहे, शिवाय किलबिलाट. त्याचे प्रश्न जरा वाढतच होते. जे काही होतं तो माझा व प्रकाशचा पर्सनल निर्णय होता. मला विनोदचे प्रश्न एक वेळेनंतर नकोसे होऊ लागले. मी त्याला उत्तर देत बसले नाही. मग तो आपसुकच शांत झाला. नाश्ता झाल्यावर विनोद ऑफिसला निघाला. जाताना तो म्हणाला, आज संध्याकाळी मला थोडा उशीर होईल. ठीक आहे भाऊजी. विनोद गेल्यावर मी घरातील कामे करत होते. मला विनोदच्या प्रश्नांचा विचार येत होता. तो माझ्या कुटुंबाबद्दल, घराबद्दल खूप प्रश्न विचारत होता. पण असं का? दुपारी मला प्रकाशचा फोन आला. सुनीता, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. तुझी मीटिंग कशी गेली? मी विचारलं असता प्रकाश म्हणाला, चांगली गेली, पण अजून 2 दिवस इथे थांबावं लागेल. डील फायनल करायला वेळ लागतोय. ठीक आहे. पुढे प्रकाश म्हणाला, विनोद आहे म्हणून मी टेन्शन फ्री आहे. तो खूप चांगला आहे. तुला काही गरज पडली तर त्याला मदत करायला सांग. तेव्हा मी नवरा बायको थोडा वेळ बोललो आणि फोन ठेवला. संध्याकाळी 7 वाजता विनोद घरी आला. तो थोडा थकलेला दिसत होता. काय झालं, खूप थकलेले दिसताय? मी विचारलं. त्यावर तो म्हणाला, हो वहिनी, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं. बरं, आता जा, जरा फ्रेश होऊन या. जेवण तयार आहे. थोड्या वेळाने आम्ही दोघे जेवायला बसलो. पहिल्यांदा मी आणि तो एकटे जेवत होतो. प्रकाश नसल्यामुळे मला थोडं विचित्र वाटत होतं. विनोदने नेहमीप्रमाणे जेवणाचं कौतुक केलं. खूप चवदार जेवण आहे. तुमच्या हातात खरंच जादू आहे, असं तो म्हणाला. आम्ही जेवत होतो तेवढ्यात अचानक वीज गेली. घर पूर्ण अंधारात गेलं. अरे, आता काय करायचं? मी हळूच पुटपुटले. तोवर विनोद म्हणाला, थांबा, मी फोनची टॉर्च लावतो. त्याने फोनची टॉर्च लावली आणि म्हणाला, घरात मेणबत्ती आहे का? हो, किचनमध्ये आहे, मी आणते. मी किचनमध्ये जायला उठले, पण अंधारात मला दिसत नव्हतं. मी जाताना एका खुर्चीला धडकले आणि मी पडणार होते तेवढ्यातच विनोदने मला धरलं. तो म्हणाला, सांभाळून वहिनी. मी त्याला थँक्यू म्हणाले, पण त्याने मला धरलेली पकड मला अस्वस्थ वाटली. तो लगेच मला सोडणार होता, पण सोडलं नाही. मी म्हणाले, विनोद सोडा, मी ठीक आहे. ओहो सॉरी वहिनी. एवढं बोलून त्याने मला सोडलं. मी किचनमध्ये गेले आणि मेणबत्ती आणली. 2 मेणबत्त्या लावल्या. आम्ही पुन्हा जेवायला बसलो. जेवताना तो म्हणाला, वहिनी तुम्ही एकट्या राहणार आजची रात्र? भीती वाटत नाही ना? मी म्हणाले, थोडी वाटते, पण काय करणार, प्रकाश बाहेर गावी आहे ना. त्यावर विनोद म्हणाला, तुम्हाला काही गरज पडली तर माझ्या खोलीत कॉल करा, मी लगेच येईन. मी ठीक आहे म्हणाले. जेवण झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या खोलीत गेलो. मी माझ्या खोलीत आले आणि दरवाजा लॉक केला. मला काहीतरी अस्वस्थ वाटत होतं. रात्री साधारण 12 वाजता मला माझ्या दरवाजाबाहेर पावलांचा आवाज आला. कोणीतरी माझ्या खोलीबाहेर चालत होतं. मला भीती वाटू लागली. मी हळूच उठले आणि दरवाजाजवळ गेले. की होलमधून बाहेर पाहिलं. विनोद माझ्या खोलीबाहेर चालत होता. तो काय करतोय याची मी शांतपणे वाट पाहत होते. तो थोड्या वेळाने आपल्या खोलीत गेला तेव्हा मी निश्वास सोडला. कदाचित तो पाणी पिण्यासाठी खाली आला असेल. पण थोड्या वेळाने पुन्हा आवाज आला. मी पुन्हा बाहेर पाहिलं. विनोद पुन्हा माझ्या खोलीबाहेर उभा होता. तो माझ्या दरवाजाकडे पाहत होता. मला तर आता घाम फुटला होता. अचानक त्याने दरवाजाचा हँडल फिरवण्याचा प्रयत्न केला. मी घाबरून गेले, पण दरवाजा लॉक होता. तो उघडला नाही. वहिनी, अशी त्याने हळूच हाक मारली. मी काहीही बोलले नाही, शांत राहिले. तो थोड्या वेळाने निघून गेला. माझं हृदय जोराने धडधडत होतं. हा माणूस काय करत होता? रात्रीच्या वेळी माझ्या खोलीबाहेर काय येत होता? मी संपूर्ण रात्र जागी राहिले. मला झोप लागली नाही. सकाळ होताच मी प्रकाशला फोन केला. मी म्हणाले, प्रकाश, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय झालं? घाबरलेली आहेस असं का वाटतंय? तेव्हा मी प्रकाशला काल रात्रीची घटना सांगितली. प्रकाश ऐकत होता. तो म्हणाला, सुनीता, तू घाबरली आहेस म्हणून तुला असं वाटत असेल. विनोद चांगला माणूस आहे. तो माझा जवळचा मित्र आहे. तो काही चुकीचं करणार नाही. पण प्रकाश, मी स्वतः बघितलंय. तो माझ्या खोलीबाहेर होता आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोलण्यावर प्रकाश म्हणाला, कदाचित त्याला तुझी मदत हवी असेल. तुला विचारायला आला असेल. रात्रीच्या 12 वाजता आणि त्याने हाक का मारली? जर खरंच मदत हवी असती तर जोरात दार का वाजवलं नाही? माझ्या त्या बोलण्यावर प्रकाशला आता उत्तर सुचेना. तो थोडा विचार करून म्हणाला, सुनीता, तू काळजी करू नकोस. मी आज संध्याकाळी परतणार आहे. मी विनोदशी बोलतो. पण प्रकाश,
सुनीता, तू फक्त खोलीचा दरवाजा लॉक करून राहा. आज संध्याकाळी मी येतोच. एवढं बोलून माझ्या आहूंनी फोन ठेवला. मला समाधान वाटलं नाही. प्रकाशला माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास नव्हता. तो आपल्या मित्रावर जास्त विश्वास ठेवत होता. त्या दिवशी मी विनोदला टाळत होते. सकाळी तो खाली आला. गुड मॉर्निंग म्हणाला. मी काहीही बोलले नाही. काय झालं, तब्येत ठीक नाही आहे का? त्याची विचारपूस सुरू झाली. मी म्हणाले ठीक आहे. तरीही तो म्हणाला, तुम्ही थोडे अस्वस्थ दिसताय, काहीतरी झालंय का? काही नाही, मी कडकपणे म्हणाले. माझा बदलता स्वर पाहून विनोद काही न बोलता चहा घेऊन बाहेर गेला. त्यानंतर मी शेजारच्या मीनाताईंना फोन केला. मीनाताई माझी चांगली मैत्रीण होती. तिला मी सगळं काही सांगितलं. मीनाताई म्हणाली, काय अशी गोष्ट झाली? सुनीता, तू लगेच घरातून बाहेर पड. ती म्हणाले, माझ्याकडे ये. पण मी घर सोडून कसं येऊ? आणि प्रकाश परत येणार आहे आज. ठीक आहे, मग मी तुझ्याकडे येते, एकटी राहू नकोस, असं ती म्हणाली. मीनाताई, मी ठीक आहे, मी दरवाजा लॉक करून राहीन. आणि असंही प्रकाश आज येणारच आहे, तू काळजी करू नकोस. एवढं बोलून मी फोन ठेवला. पण मला अजूनही अस्वस्थ वाटत होतं. मी ठरवलं की आज दिवसभर मी घरात राहीन आणि विनोदला टाळेन. दुपारी विनोद ऑफिसला गेला. मला बरं वाटलं. तो गेल्यावर मी थोडी शांत झाले. मी घरातील कामे करत होते. तेवढ्यात मला विनोदची खोली साफ करायचे आठवलं. मी वर गेले. त्याची खोली नीटनेटकी होती, पण तरी थोडं झाडू काढू म्हटलं. झाडू काढताना मला त्याच्या बेडखाली काहीतरी दिसलं. मी वाकून पाहिलं. तिथे एक छोटीशी बॅग होती. मला उत्सुकता झाली. मी ती बॅग काढून उघडली. आत काही फोटो होते. मी ते फोटो काढले आणि पाहिले. आणि त्या क्षणी माझ्या पायखालची जमीनच सरकली. ते फोटो आमच्या घराचे होते. बाहेरून घेतलेले फोटो, आमच्या गाडीचे, आमच्या बागेचे, आमच्या दरवाजाचे. आणि माझे फोटो जेव्हा मी बागेत काम करत होते, जेव्हा मी बाहेर जात होते, जेव्हा मी खिडकीत उभी होते. कोणीतरी लपून माझे फोटो काढले होते. मी थरथरू लागले. बॅगेमध्ये आणखी काही होतं का ते पाहिलं. आत एक डायरी होती. मी ती उघडली. डायरीत आमच्या घराची संपूर्ण माहिती होती. आमची दिनचर्या, आमच्या घरात काय काय मौल्यवान वस्तू आहेत, कुठे काय ठेवलेलं आहे, हे सगळं लिहिलेलं होतं. सुनीता वहिनी रोज सकाळी 7 वाजता उठते. प्रकाश 8 वाजता ऑफिसला जातो. घरात महागड्या वस्तू. मी पुढे वाचतच होते. माझा श्वास थांबला होता. सुनीता वहिनी संध्याकाळी बागेत वेळ घालवते. त्यावेळी घरात कोणी नसतं. हा योग्य वेळ आहे. ते सगळं वाचून मी डायरी बंद केली. माझे हात थरथरत होते. हा माणूस कोण आहे? तो काय करणार आहे? मी लगेच खाली धावले आणि प्रकाशला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. कदाचित तो प्रवासाच्या गडबडीत असावा. मग मी मीनाताईंना फोन केला. मीना, लगेच या, खूप मोठी गंमत झाली आहे. 10 मिनिटांनी मीनाताई आल्या. मी तिला सगळं दाखवलं. फोटो, डायरी, सगळं काही. मीनाताईचं तोंड उघडच राहिलं. हे काय आहे? हा माणूस तर धोकादायक आहे. आपण लगेच पोलिसांना कॉल करायला हवा. पण मीना, प्रकाशला काहीच सांगता येत नाहीये. त्याचा त्याच्या मित्रावर विश्वास आहे. मित्र? हा कसला मित्र? हा तर एक गुन्हेगार आहे. आपण लगेच पोलिसांना सांगायला हवं, मीनाताई म्हणाली. मी म्हणाले, थांब, प्रकाश आज संध्याकाळी येणार आहे, त्याला येऊ दे, मग आपण पोलिसांना बोलावू. पण सुनीता, तो परत आला तर? त्याला कळलं की आपण त्याची गोष्ट शोधलीये तर काय होईल? मी म्हणाले, मी सगळं काही परत त्याच जागी ठेवते, त्याला काही कळणार नाही. मी सगळं काही नीट जसंच्या तसं ठेवलं. फोटो, डायरी, बॅग, सगळं काही. मग खाली आले. सुनीता, तू माझ्याकडेच आहे, इथे एकटी राहू नकोस. मीनाताई सारखं तेच बोलत होत्या. पण प्रकाश येईपर्यंत मी कुठे जाऊ शकत नव्हते. मी तिला तिच्या घरी पाठवलं. पण जाण्याआधी ती म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला सांगते, तो पोलिसात आहे ना, तो काय सल्ला देतो ते बघू. संध्याकाळी 5:30 वाजता विनोद घरी आला. मी किचनमध्ये होते. त्याने आत येताच मला हाक मारली. वहिनी, कुठे आहेस? मी बाहेर येताच तो म्हणाला, आज प्रकाश येणार आहे ना? हो, संध्याकाळी 6-7 वाजता येतील ते. त्यावर तो म्हणाला, मग तर आज आपण सगळे एकत्र जेऊ. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. मला धक्काच बसला. मी किचनमध्ये गेले, पण माझं मन अस्वस्थ होतं. हा माणूस काय करणार आहे? प्रकाश लवकर यावा अशी माझी इच्छा होती. 6 वाजले, 6:15 वाजले, 6:30 वाजले. प्रकाश अजून आला नव्हता. मी त्याला फोन केला, प्रकाश, कुठे आहेस तू? तर तो म्हणाला, सुनीता, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, जरा उशीर होईल, 7 वाजेपर्यंत पोहोचतो. मग काय, 7:30 वाजले तरी प्रकाश अजूनही आला नव्हता. विनोद हॉलमध्ये बसला होता. तो TV बघत होता. पण मला वाटत होतं की तो खरं तर माझ्यावरच लक्ष ठेवत होता.
7:30 वाजता दारावर बेल वाजली. मी धावत दार उघडलं. बाहेर प्रकाश होता. प्रकाश घरात येताच विनोदने त्याला प्रवास कसा झाला ते विचारलं. त्यानंतर मग प्रकाश फ्रेश होण्याकरता खोलीत गेला. मीही त्याच्या मागे गेले. तिथे जाताच मी म्हणाले, प्रकाश, माझं बोलणं ऐक. तो म्हणाला, काय झालं सुनीता, तू खूप घाबरली आहेस. तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं. फोटो, डायरी, सगळं काही. प्रकाशचा चेहरा गंभीर झाला. काय, तू खरं सांगतेस? हो, येऊन स्वतः पहा. आम्ही दोघे विनोदच्या खोलीत गेलो. मी बेडखालील ती बॅग काढली. प्रकाशने बॅग उघडली. फोटो आणि डायरी पाहिली. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो म्हणाला, हा माणूस कोण आहे? माझा मित्र तर नक्कीच नाही. आपण लगेच पोलिसांना कॉल करायला हवा. आम्ही बोलतच होतो. तेवढ्यात आम्हाला खालून आवाज आला. कोणीतरी दार उघडण्याचा प्रयत्न करत होतं. प्रकाश खाली गेला. मीही त्याच्या मागे गेले. विनोद मुख्य दरवाजाजवळ होता. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. आमच्या घरातील काही वस्तू त्या बॅगमध्ये तो घालत होता. ते पाहून प्रकाश बोलला, विनोद, हे काय करतोयस? विनोद दचकला. त्याने मागे वळून पाहिलं. अरे प्रकाश, मी ते असं, तो बडबडू लागला. प्रकाश म्हणाला, तू कोण आहेस? माझा मित्र विनोद तर तू नक्कीच नाहीयेस. तेव्हा अचानक विनोदच्या चेहऱ्यावरचा सभ्यपणा गायब झाला. एक धूर्त हास्य दिसलं. तो म्हणाला, तुम्हाला हे कसं कळलं? तू कोण आहेस, सत्य सांग. तेव्हा तो म्हणाला, माझं नाव विनोद नाही, माझं नाव राजेश आहे. मी एक व्यावसायिक चोर आहे. ते उत्तर ऐकून आम्हा नवरा बायकोला धक्काच बसला. प्रकाशने विचारलं की तू माझा मित्र असल्याचं नाटक केलंस कसं? त्यावर तो म्हणाला, ते तर खूप सोपं होतं. तुमची सगळी माहिती सोशल मीडियावर उपलब्ध आहे. तुमचे मित्र, तुमचे फोटो, तुमच्या कॉलेजचा इतिहास, सगळं काही. मी खऱ्या विनोदची माहिती गोळा केली. तुमच्याशी मैत्री असल्याचं नाटक केलं. तू बनावटी आहेस तर खरा विनोद कुठे आहे? प्रकाशने विचारलं असता तो म्हणाला की तो ऑस्ट्रेलियात आहे. गेली 10 वर्ष तो तिथेच राहतोय. तुझा त्याच्याशी संपर्क नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी त्याचं नाव वापरलं. मी म्हणाले, बहरूपिया, तू इतकी बारकाईने आमची माहिती कशी मिळवलीस? तो म्हणाला, मी 2 महिने तुमच्या घराचा अभ्यास केला. तुमची दिनचर्या, तुमच्या घरात काय काय मौल्यवान वस्तू आहेत, सगळं काही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि तो योग्य वेळ आज होता. प्रकाश बाहेर गावी होता. सुनीता वहिनी एकट्या होत्या. मी आज रात्री तुमचे सगळे दागिने, पैसे घेऊन निघून जाणार होतो, पण तुम्ही लवकर आलात. त्याचं बोलणं ऐकून आम्हा दोघांचा राग आवरत नव्हता. प्रकाश रागात म्हणाला, बहरूपिया, तुला चांगली कठोर शिक्षा मिळणार आता. तो गयावया करू लागला. म्हटला, तसं करू नका. मी फक्त माझं काम करतोय. मी तुम्हाला काही इजा करणार नव्हतो. ते ऐकून प्रकाश ओरडला, काही इजा नाही म्हणतोस तर मग तुझंही वागणं काय होतं? माझ्या बायकोचे लपून फोटो काढलेस, तिला घाबरवलंस, हे काय आहे? आम्ही बोलत होतो तेवढ्याच शेजारी मीनाताईंचे मिस्टर आत आले. त्यांच्यासोबत 2 पोलीस कॉन्स्टेबल होते. मीनाताईंच्या नवऱ्याचं नाव शरद होतं. ते पोलीस इन्स्पेक्टर होते. ते म्हणाले, सुनीता, काय झालं इथे? त्यांनी विचारलं तेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं. राजेशला पाहून ते म्हणाले, अरे तू तोच ना, तो राजेश? राजेश घाबरला. तुला ओळखतो मी. तुझ्या नावाच्या 5 केसेस आहेत. तू लोकांच्या घरी मित्र म्हणून राहतोस आणि त्यांना लुटतोस. आम्ही तुझा शोध घेत होतो. पोलिसांनी राजेशला पकडलं. तो खूप चतुर होता. तो एक व्यावसायिक चोर होता हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं. त्याला चांगली कठोर शिक्षा होणार असं इन्स्पेक्टर म्हणाले. त्या प्रसंगानंतर आम्ही मात्र सावधान झालो. आम्हाला समजलं की सोशल मीडियावर आपल्या सगळ्याच गोष्टी शेअर करू नये. मंडळी, आपण आनंद म्हणून शेअर केलेल्या गोष्टींचा कोण कसा फायदा उचलेल सांगता येत नाही. आजच्या डिजिटल युगात आपण जे काही ऑनलाईन शेअर करतो ते फक्त आपल्या मित्रांना दिसत नाही. अनोळखी, वाईट इरादे असणारे लोकही ती माहिती वापरू शकतात. आजच्या काळात विश्वास ही एक मौल्यवान गोष्ट आहे, पण ती अंध असू नये. सावधगिरी हीच खरी सुरक्षा आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.